दिवसानंतर भाग्यश्री निघाली आहे परत फिरायला आणि ही सगळी लास्ट मिनिट पॅकिंग. ॲक्च्युली पॅकिंग जास्त करायचीच नाही आहे कारण फक्त छोट्या बॅग आणि बॅकपॅक अलाउड आहे, त्यामुळे मी काही जास्त पॅकिंगचं काही मनावर घेतलं नव्हतं आणि मी सकाळीच केली ही सगळी पॅकिंग कारण फ्लाईट आहे रात्रीची आणि आता निघण्याची वेळ झालेली आहे कारण लंडनवरून निघायचं आहे. तर ह्या 2 केबिन बॅग्स आहेत, जसं की अतुल आणि मी जाणार आहे त्यामुळे मग अतुलची एक आणि माझी एक आणि दोघांसाठी एक एक बॅकपॅक. ही एक बॅकपॅक आणि ती एक बॅकपॅक आणि नेकलेस तर ते हातात राहणार आहे. मी जॅकेट वेअर करणार आहे. पुढे जाऊन सांगते की कुठे चाललेले. आता ही लास्ट मिनिट पॅकिंग करते आणि मी तुम्हाला दाखवते पुढचा प्रवास. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असे सगळे इंडोर प्लांट्स आहे आणि त्यांना जास्त मेंटेनन्सची गरज नाही, तर आठवड्यातून एक वेळा पाणी टाकलं तरी चालतं आणि मी आठवड्यातून एकच वेळा त्यांचं पाणी टाकते आणि तशाप्रमाणेच त्यांना मेंटेन करते सध्या तरी. तर आता जाण्याच्या आधी मी पाणी टाकून जाते, म्हणजे आठवड्याभरानंतर मी जाते 1 वीकसाठी, तर 1 वीक नंतर येईल तर ते तसेच असायला पाहिजे असं होप करते. मी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली सगळी झाडं. ही टॅक्सी आलेली आहे, घर लॉक झालं तर मी निघाले. टॅक्सीने आता इथे जाणार कोच स्टेशन पर्यंत. तर इथे मी आले कोच स्टेशनला आणि टॅक्सीने आताच इथं ड्रॉप केलं आणि मागे जे ते ट्रेन स्टेशन आहे. तर मी इथं न्यूपोर्टच्या क्वीन्स वेला आहे. तर न्यूपोर्टवरून जाणार आहे डायरेक्टली लंडन आणि गॅटविक एअरपोर्टला जाणार आहे. गॅटविक एअरपोर्टवरून आहे तिथून फ्लाईट. तर मी तिथे गेल्यावर तुम्हाला सांगते मी कुठे जाणार आहे. ही आहे कोच. इथे आता सामान ठेवला आणि चाललोय पुढे. सीट नंबर ऑलरेडी अलोकेट असतात 10A 10B आहे आमचा आणि ते चालले. आणि अशा प्रकारे माझी हॉलिडे टूर सुरू झालेली आहे. कोचपासून ती आणि तिथून जाणार एअरपोर्टवर आणि मग तिथून फ्लाईटने पुढची जर्नी. तर मस्त हॉलिडेज सुरू झालेली आहे. मी जिथे जाते ते एअरपोर्ट आहे गॅटविक आणि गॅटविकला मी फर्स्ट टाईमच जाते. नेहमी लंडन हिथ्रोला जात असते, तर तो जो प्रवास असतो 3-3.5 तासाचाच असतो. पण आता हा जो गॅटविक आहे ना, पहिल्यांदा लंडन हिथ्रोला कोच जाईल, मग म्हणजे लंडन हिथ्रोच्या T2 टर्मिनल, देन T4, देन T5 आणि त्यानंतर गॅटविकच्या नॉर्थ साईडला आणि मग साऊथ टर्मिनलला जाणार. तर अशी खूप मोठी जर्नी आहे. तर मी चालेल टर्कीला. तर टर्कीमध्ये आम्ही जाणार आहोत इस्तांबूल आणि तिथून पुढे जाणार आहोत कॅपेडोकियाला. तर मी इथे आलेले आहे गॅटविकच्या साऊथ टर्मिनल. तर इथं सिटिंग एरिया आहे प्लस तिथे पण वेटिंग रूम आहे. फ्लिक्स बसचा हा 6 प्लॅटफॉर्म हा पोलवर जर उभं राहिलं तर फ्लिक्स बसचं हे स्टँड आहे. तर हे जे आहे गॅटविक एअरपोर्ट साऊथ टर्मिनल. पण आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. आणि इथे आलेले मी साऊथ टर्मिनलला आतमध्ये. तर तुम्हाला दिसत असेल इथे डिपार्चर बाहेर आले म्हणजे आतमध्ये. तर इथं डिपार्चर्स आहे, बाहेरच आले खरं. तर आपण जाणार आहे डिपार्चर टर्मिनलला कारण आपल्याला जायचं आहे. आपण आलेलो नाहीये तर आता जाणार आहे. ट्रिप सुरू होणार आहे तर आपण आणि जाणार आहे फिरायला. जस्ट एअरपोर्ट दाखवते गॅटविक एअरपोर्ट इनसाइड. तर इथे सगळे झोन लावलेले आहेत. झोन आपण इथून चेक केला की त्या झोनला जाऊन जायचं आणि तिथं आपलं चेक इन करायचं. बॅग चेक इन आणि तिकीट्स वगैरे घ्यायचं. अजिबात रश नाहीये. आणि एअरपोर्टच्या थोडं पुढे आले की सगळे तुम्हाला इकडे फूड स्टॉल, M&S म्हणजे छोटे शॉप्स वगैरे सगळे भेटून जाणार. वर रेस्टॉरंट आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इकडे नॉर्थ टर्मिनलला जाण्यासाठी आणि इकडे ब्लॅक शिप वगैरे कॉफी स्टेशन. तर भरपूर रेस्टॉरंट म्हणजे खाण्याचे ऑप्शन्स आहेत. वर तिथे रेस्टॉरंट आहे, हे सगळे रेस्टॉरंटच आहेत आणि आपल्या इथे फूड मॉल पण आहे. मी इथे एअरपोर्टवरच आहे आणि मी M&S ला आलेले कारण दुपारपासून निघाले, भूक तर खूप लागली आणि मला एक खूप छान डील मिळाली. ती म्हणजे ही 6 पाउंड्स मध्ये मेन, स्नॅक आणि ड्रिंक असं मिळणार आहे. तर ते म्हणजे काय, तर सँडविचचे ऑप्शन्स आहेत, नंतर इथे बीट आणि किनोवा आणि पास्ता वगैरेचे ऑप्शन्स आहेत. हे स्नॅक्स मध्ये हे सगळे ऑप्शन्स आहेत आणि हे ड्रिंक्सचे ऑप्शन आहेत. तर तुम्ही काहीही पिक करू शकता. की मी आता काय करणार आहे, एक मेन मधला मी बीटरूट किनोवा घेणार आहे, स्नॅक्स मध्ये मी घेणार आहे ऑलिव्ह आणि ड्रिंक मध्ये मी घेणार आहे वॉटर बॉटल. तर ही माझी पूर्ण मिल डील झालेली आहे 6 पाउंड्स मध्ये. तर मी आता बिलिंग करते आणि सगळे माझं झालं आणि 6 पाउंड्स बिल आलेले आणि मी बिल करते. आणि इथे ना खाण्याचे पण खूप ऑप्शन्स आहे. ग्रेग्स आहे, प्रेट आहे, रेस्टॉरंट पण आहे. तर तुम्हाला मगाशी जसं दाखवलं की M&S मधून पूर्ण फूड डील घेतलेली आहे आणि मी माझ्यासाठी हॉट फूड घेतलंय. हे कोल्ड असणार आहे ऑब्व्हियसली. इथले ग्रेग्स मधून तुम्ही तर बघत असाल हे सगळं ग्रेग्स मधून घेतलंय. इथे अमेरिकानो आहे. इथे ग्रेग्स मधली ही
हॉट अँड स्पायसी सँडविच आहे आणि हे व्हेजिटेबल बेक आहे, स्पायसी व्हेजिटेबल बेक. आणि आता मी माझं फूड एन्जॉय करते. नाईस. आणि हा आपलं फूड नाईस. तर हे मिळालंय मला बोर्डिंग पास आणि मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये केलेलं आहे प्रिऑरिटी चेकिंग. कारण आम्ही एक्स्ट्रा पे करून बॅगेज घेतल्या होत्या, नाहीतर फक्त बॅकपॅक अलाउड होती, म्हणून आम्ही एक केबिन बॅग एक्स्ट्रा पे केलं त्यासाठी आणि केबिन बॅगचा ऍक्सेस घेतला आणि आम्हाला प्रायोरिटी चेकिंग मिळाली. आणि ही जी आहे ना, ही माझी बर्थडे ट्रीट आहे. म्हणजे अगदीच माझा बर्थडे लगेचच नाहीये, पण बर्थडे साठी जायचं होतं म्हणून एक आमचा कम्फर्ट झोन आणि सुट्टी बघून आम्ही आता ही बुक केलेली आहे. सगळ्यांनाच माहिती युके मध्ये बीआरपी जी हार्ड कॉपी असायची फिजिकल बीआरपी हे कॅन्सल झालेलं आहे. त्यामुळे नेहमी ना आपण कुठेही जात असलो ना तर ते एक बीआरपी स्टेटस मागतात, तर ते ऑनलाईन असतं, ऑनलाईन करायचं असतं. तर नेहमी कुठेही जर्नी करण्याच्या वेळेस ना हे लक्षात ठेवायचं की तिथे 3 ऑप्शन्स असतात की तुम्हाला एम्प्लॉयरला प्रूव्ह करायचं आहे की इमिग्रेशनसाठी हवं आहे. त्याप्रमाणे एक ऑप्शन चूज करायचा. आणि जसं की आता आम्ही फिरायला जातोय टुरिझमला, तर आम्ही इमिग्रेशन स्टेटस प्रूव्ह करण्याचा ऑप्शन चूज केला आणि आम्हाला तो कोड मिळाला आणि तोच तिथे दाखवला. बाकी आपला पासपोर्ट आणि प्रायोरिटी बोर्डिंग पास मिळाला आणि सगळं झालं. आणि हा मेन म्हणजे छोट्या कॅबिन बॅग्स होत्या, पण त्या पण मला चेक इन करता आल्या. त्यामुळे मला आता टेन्शन नाही, कारण त्यामध्ये ना बऱ्याचशा लिक्विड गोष्टी होत्या, प्लस माझा हेअर प्रोडक्ट होते जसे की ड्राय शॅम्पू वगैरे. तर मला नेहमी वाटत होतं की सिक्युरिटीमध्ये ते निघतील सगळ्या, पण आता मी चेक इन केलं त्यामुळे मला त्याचं टेन्शन नाहीये. तर तुम्ही ना छोटी बॅग जरी घेतली असेल ना तर तुम्ही चेक इन करू शकता आणि नेहमी विचारा, कारण मग तुमचे सगळे लिक्विड प्रोडक्ट त्यात जातात आणि सिक्युरिटीला मग ते फेकून देण्याची वेळ नाहीये, कारण 100 ml आपल्याला अलाउड असतं. आणि जनरली हेअर स्प्रे किंवा ड्राय शॅम्पू वगैरे असेल ना तर ते फ्लेमेबल म्हणून कन्सिडर होतं, तर ते काढूनच देतात. त्यामुळे ते शक्यता चेक इन बॅग मध्येच टाकण्याचा प्रयत्न करा. तर मी ते सगळं चेक इन बॅग मध्ये टाकलं, पॉवर बँक वगैरे माझ्याकडे घेतल्या आणि आता फक्त माझ्याकडे बॅकपॅक आहे, अतुलची एक आहे आणि तेवढंच घेऊन मी चालले. आणि पहिल्यांदा एवढं कमी लगेज घेऊन मी मस्त एक टुरिस्ट प्लेस मध्ये चाललेले आहे आणि मला छान वाटतंय की कमी लगेज मध्ये मस्त प्रवास होतोय आणि जास्त कॅरी करायचं टेन्शन नाही. लिटरली मी यावेळी ना लिटरली 2च तासात माझी हो ना यावेळेस 2च तासात पॅकिंग केली. रात्री फक्त स्टफ काढून ठेवला की अतुलला कुठले कपडे न्यायचे, मला कुठले, सगळे समरवेअर बाहेर काढले. आणि मी सकाळी हार्डली मला वाटतं बाथरूम मधून निघाले, सगळं हेअर वॉश वगैरे केला होता आणि एका तासात मी सगळं बॅग मध्ये टाकलं, कारण बॅग छोट्या तर तेवढंच न्यायचं होतं मला माहित होतं. आणि जेव्हा मी वे केलं त्यानंतर मला कळालं की अजून स्पेस आहे आणि मी त्यात माझे फुटवेअर बसवले. त्यामुळे मला खूप छान वाटतंय की कमी याच्यात जास्त टेन्शन नाही काही कॅरी करायचं. आणि अशी ही माझी बर्थडे ट्रिप आहे जी की अतुलने बुक केलेली आहे. तर आमचं दोघांचं नेहमी असं मत असतं की बर्थडेच्याच दिवशी किंवा कुठल्याही स्पेशल ऑकेजनच्या दिवशी काही करण्यात कन्स्ट्रेंट येऊन जातात, कारण वीकडेज असतं किंवा वेदर परमिट करत नाही. म्हणून मग आम्ही हा विचार केला की जशी आपली फ्लेक्झिबिलिटी आहे, कन्स्ट्रेंट ओव्हर फ्लेक्झिबिलिटी, त्याला इम्पॉर्टन्स देऊन आपण काहीतरी करूया आणि ही ट्रिप प्लॅन केली. गेट डिस्प्ले झालेला आहे जो की आहे 22 आणि तो आहे तिथे. गेटविक एअरपोर्टची एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही इन केल्यानंतर आणि इव्हन आउटसाइड पण खूप सारे एटीएम्स आहेत. तर त्यामुळे तुम्हाला जर मनी एक्सचेंज करायचं असेल किंवा कॅश विड्रॉ करायचं असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. तिथेच तुम्हाला युके टू युरो पण मिळून जातात, युरो टू जीबीपी पण मिळून जाते. सगळं झालंय, बोर्डिंग वगैरे सुरू झाली आहे, बोर्डिंग पास पण मिळाला, तुम्हाला मगाशीच दाखवलं. प्रायोरिटी सर्व्हिस होती आमची, त्यामुळे सगळ्यात आधी आम्हाला प्रायोरिटीमुळे जाऊ देता येत आतमध्ये. जस्ट लँड झाली फ्लाईट आणि इथे आता मी चाललेले आहे माझं इमिग्रेशन करायला. तर मी आता इस्तांबूलच्या एअरपोर्टवर आहे आणि इमिग्रेशन मध्ये काय काय झालं तर मी तुम्हाला ते सगळं सांगते. तर टर्कीला इमिग्रेशन करण्यासाठी पहिले तर ई विजा लागतो. जर तुम्ही युके वरून येत असाल आणि तुमच्याकडे रेसिडेन्स परमिट असेल तर तुम्ही इथे ई विजावर येऊ शकता. तर युके, यूएस किंवा युरोपची लोक ई विजावर येऊ शकतात. तर ई विजा करण्यासाठी जस्ट त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर जायचं, जी की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेल. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर 5 मिनिटं फॉर्म भरायला लागतात आणि आपल्याला ई विजा आपल्या ईमेल आयडी वर येऊन जातो. तो ई विजा तुम्ही कॉपी करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे ते मागतात आपलं इमिग्रेशन स्टेटस. तर ब्रिटनमध्ये किंवा युके मध्ये फिजिकल बीआरपी कॅन्सल झालेलं आहे, त्यासाठी शेअर कोड लागतो आणि जे इमिग्रेशन स्टेटस असतं ते, तर ते नेहमी तुम्ही
इन ऍडव्हान्स काढून ठेवा आणि ती कॉपी सेव्ह करून ठेवा. एक ऍडिशनल गोष्ट अशी आहे, फ्लाईट बुक करताना जर तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स गेला तर ते वेल अँड गुड आहे, कारण बऱ्याचशा युरोपियन कंट्री हे ट्रॅव्हल इन्शुरन्स मागतात इमिग्रेशनच्या वेळी. आम्हाला इथं मागितलं नाही, पण मी इन जनरल सांगते, जर तुम्ही इंडियात राहत असाल आणि इंडियाचे रेसिडेंट्स असाल आणि UK, US, युरोपचं रेसिडेंट परमिट नसेल तर तुम्हाला फिजिकल विजा करावा लागेल. ही विजा तुमच्यासाठी ऍप्लिकेबल नाहीये. तर हे इस्तंबूल एअरपोर्टची चांगली गोष्ट अशी आहे की इथे फ्री वायफाय आहे, तर तुम्ही जर आला इमर्जन्सी कॉल वगैरे लगेच करायचं असेल तर करू शकता. पण मी असं म्हणेल की जर तुम्हाला ई सिम घ्यायचं असेल तर ती पण अवेलेबिलिटी आहे. तर तुम्ही आधीच एक क्लूक ऍप म्हणून आहे, जिथून मी पण ई सिम बुक केलेलं आहे, तर तिथं जर जाऊन तुम्ही ई सिम बुक केलं इन ऍडव्हान्स तर तुम्हाला त्याचा ऍक्सेस इथं आल्याला मिळून जातो. एअरपोर्टवर तर सर्वांना माहिती आहे की फिजिकल सिम्स इथं मिळतातच, तर तुम्ही इथं येऊन पण सिम कलेक्ट करू शकता. पण ते ई सिम म्हणजे ऑनलाईन घेण्यापेक्षा आणि फिजिकल घेताना थोडंसं एक्सपेन्सिव्ह पडतं. तर रिगार्डिंग करन्सी आणि करन्सी एक्सचेंज, जर तुम्ही रिव्होल्यूट किंवा रिव्होल्यूट सारखे अदर ट्रॅव्हल कार्ड जर यूज करत असाल तर ते खूप बेनिफिशियल आहे, कारण तुम्हाला मग कॅश एक्सचेंज करावी लागत नाही. आणि ट्रॅव्हल कार्डचे बेनिफिट्स असे आहेत की तुम्ही त्याचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण करू शकतात आणि तुम्ही ATM मधून पैसे पण काढू शकतात. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कार्डने ट्रान्झॅक्शन करतात तेव्हा तुमची लोकल करन्सी ऑटोमॅटिक कन्वर्ट होऊन जाते. मी आता आहे इस्तांबूल एअरपोर्टवर आणि इथून मला जायचंय टाक्सिम स्क्वेअरला, जिथे की माझी हॉटेल बुक आहे. तर तिथे पोहोचण्यासाठी माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत, टॅक्सी, मेट्रो आणि बस. पण सगळ्यात इकॉनॉमिकल ऑप्शन आहे ते म्हणजे बस, कारण इथून एअरपोर्टवरून डायरेक्ट टाक्सिम स्क्वेअरला डायरेक्ट बस आहे आणि ते सगळ्यात कन्व्हिनियंट ऑप्शन आहे. तर आता चला मी तुम्हाला दाखवते की त्याचं बसचं फेअर काय आहे आणि किती वेळ घेते आणि इथून कसं जायचं. तर बसकडे जाण्याच्या आधी आता आम्ही इथे रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहे, जस्ट एअरपोर्टच्या बाहेरच आहे. एक्झिट केल्या केल्या समोरच आहे. तर इथं टर्किश टी, हे चिकन सॅलड आणि माझा हा बेक, चिकन बेक, जो की मी तिथे घेतला होता तो खाल्ला नव्हता, UK वरून घेतलेला. आणि आता पहाटेची वेळी सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता मी हे खाते. चला तुम्हाला पुढे भेटते. आम्ही आता चाललेलो आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट कडे. आम्ही एक्झिटच्याच गेटवर आहे आणि इथे एरो पण दाखवला, इथून सरळ बाहेर चाललेलो आहे बस साठी. इथे लिफ्ट्स आहेत आणि लिफ्ट्सने खाली जायचंय -2 ला. आणि ही बस ज्या जातात त्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात. या बसचं नाव आहे हॅवेस्ट. तिथे लिहिलेलं आहे, हे वर तुम्ही ऍड बघत असाल तर हॅवेस्ट बस, आणि ती अशी दिसणार आहे, कोचच आहे. तर कोच साठी आपल्याला -2 ला, लिफ्ट वरच लिहिलंय -2 ला जायचंय. तर आता मी इथे बस स्टेशनला आले आणि ही जी माझ्या मागे कोच दिसत आहे तीच टक्सिमला जाणार आहे. इथे लिहिलंय टक्सिम आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 16 आहे. तर शेवटचा स्टॉप असणार आहे आपला टक्सिम. तर आताच बसमध्ये ऑनबोर्ड केलेलं आहे आम्ही आणि इथेच बसमध्येच तिकीट घेतलंय, जे की आहे 275 टर्की लिरा. एकाचे 275 टर्की लिरा आहे. तर तुम्ही बसमध्ये येऊन पण तिकीट काढू शकतात आणि तिकडे किऑस्क मशीन आणि काउंटर पण आहे, तिथेही तिकीट बुक करू. पण फरक एवढाच आहे की काउंटरला तुम्हाला कॅश पेमेंट करावे लागते, पण इथं तुम्ही कार्ड पेमेंट पण करू शकतात. तर इथे आता टक्सिमला पोहोचलेलं आहे. या बसने आलो होतो. सकाळची वेळ आहे, सकाळचे वाजलेत आता 9:15. चला आता आम्ही जातो हॉटेलकडे. इथून जवळच आहे आमचे हॉटेल. जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलंय आणि आम्हाला टॉप फ्लोअरची रूम मिळाली आणि हॉटेलचं नावच अँटिक हॉटेल आहे. तर इथे सगळं अँटिक दिसणार आहे, सगळं वुडन फ्लोअर, वुडन टॉप आणि टॉपचे म्हणून हे कॉलम्स वगैरे दिसतील. तर हे मस्त छान छोटंसं किचन मिळालेलं आहे, फ्रीज आहे आणि आतमध्ये कटलेरी वगैरे पण आहे, डिशेस आहेत. छोटासा छान 2 जणांसाठी टेबल आहे. इथं बाल्कनी आहे बाहेर. सध्या विंडी आहे बाहेर म्हणून मी ओपन नाही करत, पण अशी बाल्कनी आहे छान. आणि AC मिळालेला आहे. छान छोटासा लॉन्ज म्हणू शकतो, इथे मस्त सोफा वगैरे. हे टॉयलेट बाथरूम आपलं रेग्युलरच, शॉवर, वायफाय आहे. आम्ही खाली रिसेप्शनला होतो तिथेही वायफाय होतं. आणि इथे मस्त मोठी रूम मिळालेली आहे आणि 2 डबल बेड्स आहेत. खूप अगदी स्पेशियस आहे. 2 डबल बेड आहे, TV आहे, इथं वॉर्डरोब आहे, लॅम्प आहे, फ्लोर लॅम्प. आणि इथे परत एक छान छोटासा टेबल आहे 2 जणांसाठी, कारण आम्ही 2 आहेत. आणि इथं खूप मोठी अशी विंडो आहे, मला तिथून ओपन करावं लागेल. तर ही पूर्ण विंडो ओपन करू शकतो अशी बाहेरचा व्ह्यू करण्यासाठी. आणि ही ना मेन स्ट्रीटवर आहे ही जी हॉटेल आहे. हा जो
टक्सिम स्क्वेअर आहे ना तिथं ही हॉटेल आहे जवळच, त्यामुळे सगळं अवेलेबल आहे. आजूबाजूला शॉप्स आहेत, रेस्टॉरंट आहे, म्हणजे एशियन इंडियन सगळे रेस्टॉरंट, थाई सगळे रेस्टॉरंट आहे. तर अशी रूम आहे, स्पेशियस आहे, मस्त आहे. टर्किश फूड खाते मी आज आणि तुम्हाला दिसत असेल इथे चिकन आहे. आय थिंक हे वीट आहे, काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणून. हा पुलाव आहे, चिकन आहे, परत चिकन आहे. पण हे सगळ्या टर्किश रेसिपी आहे, म्हणजे जरी चिकन आहे ना तरी सगळं वेगळं आहे. तर लेट्स सी. टर्किश ब्रेड. खूप थकले मी, कारण सगळा प्रवास वगैरे करून आले. तर आता मला आरामाची गरज आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व स्वतःची काळजी घ्या. बाय.